नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमरनेर 9 न्यूज. आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत विधिमंडळातील कामकाजाच्या काही विशेष ठळक घडामोडी. या विधिमंडळ अधिवेशनामध्ये नेमकं काय काय चाललं आहे, कोण कोण आरोप प्रत्यारोप करतं आहे, कोण कोणावर ताशेरे ओढतो आहे, या सगळ्या विशेष ठळक घडामोडी आम्ही एकत्रितपणे आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. चला तर बघूया नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनातल्या ह्या काही ठळक घडामोडी. अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन ताजे अपडेट्स मिळू शकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय ह्या सभागृहाचे सभासद आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी नियम 57 एक मुद्दा उपस्थित केलेला होता. अध्यक्ष महोदय, तुम्ही त्यांना संधी दिली, परंतु अध्यक्ष महोदय आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोण सदस्य असतं, कोण मंत्री असतं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष असतं. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये सरकारच्या एक लक्षामध्ये असं आलं की त्यावेळेसचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि या सभागृहाचे सदस्य नाना पटोले, तसंच माजी राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख, माजी खासदार संजय राऊत, माजी मंत्री आणि विद्यमान विधान परिषदेचे सदस्य एकनाथराव शिंदे, अशा अनेक, एकनाथराव खडसे, अशा अनेक राजकीय नेत्यांच्या कोणतंही तशा बघितलं तर प्रबळ कारण नसताना फोन टॅप करण्यात आले. अध्यक्ष महोदय, त्याची चौकशी करण्यात आली आणि ती चौकशी करत असताना एक जबाबदार अधिकारी, IAS ऑफिसर, वरिष्ठ IPS ऑफिसर, वरिष्ठ पातळीवरचा IPS ऑफिसर लेडी, त्याच्यामध्ये त्यांचा संबंध आहे हे लक्षामध्ये आलं. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं नाव आहे रश्मी शुक्ला. आणि हे सगळी केस चालू असताना असं काय कारण घडलं अध्यक्ष महोदय की कुणाच्याही आदेशाने ह्या रश्मी शुक्ला फोन टॅप करत होत्या, ह्याच्यामध्ये खटला चाललेला होता. तर सूत्रधाराचा पर्दाफाश होईल अशी भीती आत्ताच्या सरकारच्या मनामध्ये आली का? अध्यक्ष महोदय, कोणत्याही कारणासाठी सरकारने परवानगी यांना नाकारली आणि भारतीय टेलिग्राफ ऍक्ट उल्लंघन करण्यात आलं. विधिमंडळाच्या सदस्यांचा स्वातंत्र्याचा संकोच केला गेला. अध्यक्ष महोदय, हे लोकशाहीला धोका निर्माण करणारी बाब नाही का? अशा अधिकाऱ्याला का पाठीशी घातलं जातं? आणि अध्यक्ष महोदय, शेवटी त्याच्यामध्ये तो जवळपास तपास थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हायकोर्टाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि हायकोर्टाने सांगितलं की तुम्हाला अशा पद्धतीने विड्रॉ करता येणार नाही. अध्यक्ष महोदय, काय चाललंय? अलीकडच्या काळामध्ये ह्या सातत्याने घटना घडतायत आणि त्याच्यामध्ये तुमचं अध्यक्ष महोदय आपलं काम आहे की आम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये संरक्षण देणं. जर आमचा कुठं त्या ठिकाणी अशा प्रकारचा अवमान होत असेल, आमच्या एकंदरीत असणाऱ्या गोष्टीवर कुणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल, तर अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये कसं चालणार? त्याच्यामध्ये आम्ही आमची फक्त बाजू म्हणून सांगत नाही, उद्या त्याही बाजूचे सन्माननीय सदस्य आम्ही सरकारमध्ये होतो. अध्यक्ष महोदय, एक उदाहरण द्या की आम्ही यांच्या मुलाचे ऑर्डर काढलं किंवा काय केलं का? आपण मांडलेला जो मुद्दा आहे, आपली भावना जी आहे त्याच. ओके, बरं, आम्ही सगळे विरोधी पक्षाचे आपल्याला सांगण्याचं आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राला सांगण्याचं कारण, आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे विधिमंडळाचं कामकाज सुरू राहावं म्हणून प्रयत्न करतोय. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या तिथं मांडतोय. आज तर कर झाला, सत्ताधारी पक्षच तीनदा गोंधळ घालतोय, तीनदा सभागृह 15 मिनिटाकरता, 20 मिनिटाकरता, 10 मिनिटाकरता अडजन केलं जातं. वास्तविक जे दिशाचं प्रकरण आहे, ही जी काही घटना घडली याबद्दलचं त्यावेळेस सरकारमध्ये आम्ही होतो म्हणून मागणी अशी आली की बाबा हे प्रकरण CBI कडे द्या. हे प्रकरण CBI कडे गेलं. CBIने त्याचा संपूर्ण तपास केला. CBIने त्याच्यामध्ये तिनं स्वतः खुदकुशी केली
आत्महत्या केली असं त्या ठिकाणी सांगितलं। ह्याच्यामध्ये कुणाचाही संबंध नाही। आणि असं असताना आज काय झालं, आज काही महत्वाचे विषय आम्ही सगळ्यांनीच सभागृहामध्ये काढायचं ठरवलेलं होतं। काही ॲफिडेव्हिट काल देण्यात आलेली आहेत, जे मधल्या काळामध्ये भूखंड श्रीखंड वगैरे जे प्रकरण होतं त्याच्या संदर्भामध्ये जरी सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षांनी काही उत्तर दिलेलं असलं तरी देखील महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास 2च्या अधिकाऱ्यांनी सचिवांनी त्याच्याबद्दलचं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे। तो मुद्दा त्या बाबतीमध्ये आम्हाला तिथं घ्यायचा आहे। आणि जे सगळं प्रकरण संपलंय त्याच्याबद्दल पुन्हा काहीतरी काढून खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातोय। त्याच्या संदर्भातले महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी पुढे येऊन दिले जात नाही। पत्रकार मित्रांनो, आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की जे सत्ताधारी पक्ष असतो, सत्ताधारी पक्षांनी सभागृहामध्ये शांतता ठेवायची, दिवसभराचं असणारं कामकाज व्यवस्थितपणे पार पाडायचं। जरी विरोधकांनी त्याच्यामध्ये काही गोंधळ केला तरी देखील चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा। आम्ही तिथं सगळेजण म्हणतोय की बाबा आम्हालाही त्याच्याबद्दल बोलू द्या, आम्हालाही बोलायला संधी दिली जात नाही। अध्यक्ष स्वतः तिथं येत नाही, उपाध्यक्ष महोदयांना अध्यक्ष जर येत नाही तर त्यांना तिथं तालिकेवर बसून दिलं पाहिजे, चेअरवर बसून दिलं पाहिजे, त्यांनाही बसवलं जात नाही। तालिकाचे एक अध्यक्ष म्हणून तालिका अध्यक्ष तिथं बसवले जातात आणि ते तिकडच बघतायत आणि तिकडच गोंधळ परत घातला जातो। सत्ताधारी पक्षांनी गोंधळ घालायचा नसतो, सत्ताधारी पक्षांनी शांततेपणे कामकाज करायचं असतं। आणि मग आमचं मत असं आहे की यांचा सीबीआयवर विश्वास नाही का? केंद्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारने गेल्या 2 महिन्यामध्ये एक शासन निर्णय जारी केला की बोगस आदिवासी जे 12,500 पदं या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या महामंडळ, विद्यापीठ, अनुदानित महाविद्यालय यामध्ये आहेत, या लोकांना नोकरीतून काढून टाकावं। आणि त्यांनी त्यांचे जात पडताळणी दाखले न दिल्यामुळे, त्यांची व्हॅलिडिटी रद्द झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की या 12,589 लोकांना त्या ठिकाणी सेवेतून बडतर्फ करण्यात यावं, त्यांना दिलेले लाभ त्या ठिकाणी परत घेण्यात यावेत। परंतु या लोकांना पाठीशी घालण्यासाठी राज्य सरकारने एक शासन निर्णय केला कॅबिनेटमध्ये की आम्ही त्यांना अधिसंख्य घोषित करतो आणि त्यांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून संधी देतो। आता माणुसकीच्या दृष्टीने संधी देताना ज्या आदिवासी समाजाच्या ह्या जागा आहेत त्यांच्यावर अन्याय नाही का? त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, मग त्यांना तुम्ही माणुसकी दाखवणार नाही का? आणि 12,589 कमी नाहीत, या 12,500 लोकांना शासनाने आपल्या आस्थापनेवर ठेवलेलं आहे। त्यांचं जात पडताळणी रद्द झालेली आहे, त्यांनी शासनाच्या ठिकाणी त्या बोगस आदिवासींना पाठीशी घालतंय आणि त्यामुळे मी आज लक्षवेधी उपस्थित केलेलं आहे। सरकारकडनं उत्तर अपेक्षित आहे, परंतु मी सरकारला या प्रश्न विचारलेला आहे की या लोकांना आपण बाहेर काढणार आहात का? आणि जे जुने लोक आहेत ज्यांच्या जागा त्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी नोकर भरतीमध्ये स्थान देणार आहात का? त्याचबरोबर या सर्व आदिवासी समाजातील लोकांवर जो अन्याय झालाय त्याची जबाबदारी कोण घेणार? या सगळ्या प्रश्नांची उकल आज आम्ही राज्य सरकारकडे त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारलेला आहे। आणि या सगळ्या आपल्या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो की आदिवासींवर होणारा नेहमीच अन्याय कधी दूर करणार, किती वेळा आदिवासींना भेटीस धरणार? आणि त्यामुळं 12,589 जागा बोगस आदिवासींच्या सरकारने भरलेल्या त्या ठिकाणी त्यांना अधिसंख्या म्हणून घोषित केलंय ते ताबडतोब रद्द करावं आणि त्या ठिकाणी मूळ आदिवासींची भरती करावी अशी मागणी मी सरकारला या निमित्ताने करत आहे। 12,590 लोकांना पगार द्यायचा म्हटलं तर 900 कोटीचा बोजा सरकारवर पडणार आहे, अतिशय गंभीर बाब आहे। आणि अनेक ठिकाणी त्या लोक जे रोजंदारी काम करतात त्यांना वेळ पगार मिळत नाही, त्यांना कायमस्वरूपी कोणी करत नाही। परंतु काही लोकांचे लाड पुरवण्यासाठी जे बोगस आहेत, खोटे आहेत, ज्यांनी सरकारला फसवलेलं आहे, अशा लोकांना मात्र 900 कोटीची खिरापत वाटण्याचं काम हे सरकार करतंय असा माझा शासनाचा आरोप आहे। शासनाने मांडलेल्या 2002-22च्या पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी मी उभा आहे। सभापती महोदय, मी कधी चालू करणार? ऑनलेक ठेवावं लागेल, तर नाथाभाऊंचं भाषण संपल्यावर स्टार्ट करून ऑनलेक ठेवणार की कसं काय? आपण नाथाभाऊंचं कन्क्लूड झाल्यावर मग आपण ठीक तुम्हाला तो टाइम पण ऍडजस्ट करावा लागेल, सकाळचा किंवा त्या संदर्भात मान्य
नाथाभाऊ आपण सुरू ठेवा. आपण मग सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे तो ऑनलाईन ठेवणार अध्यक्ष ठाकरे. सन्मान्य खडसे साहेब. जवळपास 52,327 कोटी रुपयाच्या ह्या पुरवणी मागण्या अध्यक्ष महोदय गेले 4 महिने झाले सरकाराला आणि या 4 महिन्याच्या या कालखंडामध्ये 52,327 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आपण या ठिकाणी मांडतोय. मी माहिती घेतली की या देशामधील 16 राज्य असे आहेत की ज्यांचा अर्थसंकल्प हा 50,000 कोटीच्या आत आहे. अध्यक्ष महोदय काहीतरी एक वित्तीय शिस्त असते. पुरवणी मागण्या केव्हा आणि कशा मान्य कराव्या यापेक्षा कसा खर्च करावा हा वित्तीय शिस्तीत असावा की नसावा याआधी सरकारने धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय जर अर्थसंकल्पच करायचा नसेल तर मग पुरवणी मागण्यांवरच भागवावं लागेल. अगदी मागच्या पुरवण्या मागण्या आणि ह्या पुरवण्या मागण्या जर आपण पाहिल्या तर एकंदरीत 1 लाख कोटीच्या आसपास या पुरवण्या मागण्या होतील. 1 लाख कोटी रुपयाच्या आसपास जर पुरवण्या मागण्या होत असतील अध्यक्ष महोदय कुठली वित्तीय शिस्त आहे. या ठिकाणी खर्चाचं पूरक विवरणपत्र आपण दिलं पण कर्जाचं पूरक विवरणपत्र नाही दिलं. कुठून पैसा आणणार आहे. कर्ज काढायचा खर्च करायचा कर्ज काढायचा खर्च करायचा आणि या कर्जाचा विनियोग कशासाठी करायचा याचं काही धोरण आहे की नाही. मला माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांकडून माहिती पाहिजे आहे की या राज्यावर या क्षणाला किती कोटी कर्ज किती लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. मला ही माहिती पाहिजे आहे की हे या क्षणाला या कर्जावरचं व्याज आपण किती भरतो आहोत. दरवर्षाला व्याज किती भरतो आहोत. या राज्याचं सकल उत्पन्न किती आहे. या सकल उत्पन्नाच्या माध्यमातून येणारा तुमच्याकडचा टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटकडचं येणारे अनुदान यातून येणारा जो खर्च आहे हा खर्च तुम्ही कशामधनं भागवत आहात. कोणतीही योजना घेतली की कर्जाची योजना. कर्ज घेण्याला आपला विरोध नाही आहे पण या कर्जाचा योग्य रीतीने विनियोग होतो की नाही हे पाहण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय जवळपास 30,000 कोटी रुपयाचे कर्ज मागच्या 4 महिन्यापूर्वी तुम्ही ठाणे आणि मुंबईच्या साठी घेतले. MMRDA तुम्ही त्या ठिकाणी गव्हर्नमेंट गॅरंटी दिली. सारा टोटल खर्च जर नुसतं मुंबई परिसरामधलं पाहिलं तर 45,000 कोटी रुपयाच्या वरचं कर्ज आहे. मग एकटा मुंबई परिसरच विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे का. महत्वाचा आहेच नाही म्हणणंच नाही परंतु 45,000 कोटी रुपयाच्या वेळेस आपण मुंबई पुण्यासारखा पुणे नाही त्याच्यात मुंबई ठाण्यासारख्या परिसरामध्ये खर्च करतो तर या विदर्भामध्ये आमचं अधिवेशन आहे. विदर्भासाठी किती खर्च तुम्ही त्यासाठी केला. वित्तमंत्र्यांनी सांगावं की विदर्भाचा अनुशेष दूर करण्यासाठी तुम्ही काही अशी वेगळी तरतूद केली का. काय या विदर्भातला शेतकरी या विदर्भातला नागरिक आजही म्हणतो मला वेगळा विदर्भ दिला पाहिजे म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ वेगळा करावा अशा स्वरूपाचं आंदोलन करण्याचं आज या विदर्भातल्या नागरिकांवर येत आहे. का होत आहे असं. हा असमतोल एका वर्षात 4 महिन्यात वाढला असं मी म्हणणार नाही. येणाऱ्या कालखंडामधले सारे सरकार याला जबाबदार असतील परंतु मी याच्यासाठी म्हणणार आहे की या राज्याचे 5 वर्ष माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी काम पाहिलं. या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही ते आज काम पाहतात ते विदर्भामधले आहे. हा विदर्भ वेगळं राज्य झालं पाहिजे ही त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. मी त्यांचा सहकार्य होतो आहे. जोपर्यंत विदर्भ राज्य वेगळं होत नाही
तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा माननीय देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती. आता लग्न झालं, वेगळं झालं, मुलगी झाली, तेही वेगळं झालं, ते वयावर मोठी झाली असेल तेही वेगळं झालं, आनंदाने सुखाचा संसार आहे, त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही. पण सरकार आणण्यासाठी विदर्भातल्या लोकांना फसवण्याचे आणि भ्रम निर्माण करण्याचं काम का केलं तुम्ही? मग पाळायचे असतात ना शब्द. मग वित्तमंत्री म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या नाहीत का? माननीय अध्यक्ष महोदय, विदर्भाचा ज्यावेळेस विषय येईल त्यावेळेस विदर्भावर आम्ही डायरेक्ट बोलू, डिटेल बोलू. पण अशा रीतीनं जर वित्तीय शिस्त पाळली जात नसेल, या ठिकाणी वित्तीय तूट मोठ्या प्रमाणावर या राज्याचे वाढत आहे. फिस्कल डेफिसिट या ठिकाणी वाढून राहिलेला आहे, चिंता नाही आहे. हे जर पाहिलं याच्यामधला निम्म्यापेक्षा म्हणजे कधी याच्यातला सर्वात जास्त तरतूद जी आहे ही तरतूद ठोक तरतुदीच्या माध्यमातून नगर विकास विभाग आणि ग्राम विकास विभागाला ठोक तरतूद. फार कालखंडामध्ये पूर्वी मी वित्तमंत्री राहिलेला आहे. ठोक तरतूद किती असायचे? 500 कोटी, 1000 कोटी, 1500 कोटी, दोन्ही मिळून 22,000 कोटी रुपये, 25,000 कोटी रुपयाच्या ठोक तरतुदी बजेटला काय अर्थ राहिलाय? एक वित्तीय नियम आहे की एक नवा पैसा सुद्धा खर्च करायचा असेल तर विधानमंडळाच्या परवानगीशिवाय तर तुम्हाला करता येणार नाही. वित्तीय शिस्तीचा पहिला नियम आहे. पण या ठोक तरतुदी करत असताना त्या ठोक तरतुदीच्या माध्यमातलं वेगळी पळवाट त्याच्या माध्यमातून काढायची आणि मग त्या अधिकार आपल्याकडे घ्यायचे आणि अधिकार घेऊन मग ज्याला लागलं त्याला तो पैसा द्यायचा, सोयीनुसार द्यायचा. हे जे धोरण अलीकडच्या कालखंडामध्ये याला असेल, मागचं केलं म्हणून आम्ही करतो, तुम्ही गाय मारली तुम्ही वासरू मारतो, ही काय राज्यकर्त्यांची भूमिका असता कामा नये. हे राज्य आहे, कल्याणकारी राज्य आहे. या राज्यामध्ये सार्वजनिक विकासाची शपथ तुम्ही घेतलेली आहे. घटनेनुसार पहिली शपथ मंत्री असताना घेता तुम्ही की मी कुणावरही अन्याय करणार नाही. आणि मग एका बाजूला पैसा देत असताना दुसऱ्या बाजूला द्यायचा नाही, भूमिका अन्यायाची नाहीये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संसदेच्या आपल्या घटनेच्या विसंगत नाही आहे. अरे द्या तुम्ही, नाही देत नाही असं नाही आहे. परंतु अशा रीतीने जी वर्तवणूक केली जाते आणि जे बजेटमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटतं, मला वाटतं या राज्याच्या इतिहासामध्ये असं कधी घडलेलं नाही. अध्यक्ष महोदय, ह्या ज्या तरतुदी आम्ही पाहिल्या त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या गृह खात्याच्या तरतुदी आहेत. माननीय उपमुख्यमंत्री कायद्याने अनेक डिपार्टमेंट या ठिकाणी आहे. आज गृह खात्याची काय स्थिती आहे? तुम्ही कायदा सुव्यवस्थेच्या नावानं या ठिकाणी गृह खात्यामध्ये तरतुदी केलेल्या आहे. या राज्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर महिलांवर अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बदल्या आणि बढत्यांमध्ये काय होत आहे नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. रात्री खाली बदली होता, दुसऱ्या दिवशी रद्द होता, त्याचं कारण काय? आयजीच्या बदल्या होतात, ऍडिशनल डीजीच्या बदल्या होतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. बदल्यांची यादी प्रकाशित होत नाही तोपर्यंत दुसऱ्या दिवशी स्थगिती येते. भाऊ सुरू ठेवा. सन्माननीय एकनाथ खडसे साहेबांचं पूर्ण होईपर्यंत वेळ वाढवण्यात येते. त्याच्यानंतर आपला माझाही सन्माननीय नाथाभाऊंचं आपण पूर्ण होऊन देणार आहोत. त्याच्यानंतर सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव येणार आहे आणि नंतर आपण कन्क्लूड करणार आहे. सभागृहाची आपली तशी वेळ 7 वाजेपर्यंत, वेळ वाढवा, नियमित वेळ 7 वाजेपर्यंत. आणि अजून मधून माझाही पाय दुखतो तर बसायला बरं होतं मला. तर अध्यक्ष महोदय, कायदा सुव्यवस्थेचा संपूर्णपणे बोजवारा वाढलाय. अलीकडच्या कालखंडामध्ये उदाहरणं पाहिलेत. आदिवासी मुलींवर आदिवासी मंत्री गेलेत. त्यांच्या जिल्ह्यामध्ये 6 उदाहरणं अशी आहेत की या 4 महिन्यामध्ये
लहान लहान मुलींवर सामूहिक अत्याचार झाला, सामूहिक बलात्कार झाला, आश्रमशाळेमधला झाला, अशा अनेकांच्या प्रकरण आहेत. त्यांचा एकाच विषय नाही. पण राज्यभरामध्ये नियंत्रण का राहत नाही? कारण पोलीस यंत्रणेवर या ठिकाणी एक अस्थिरता आहे. राजकारणाच्या दबावाखाली माझी केव्हाही बदली होऊ शकेल ही भूमिका, भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्यामुळे उद्या माझं काय होईल त्यापेक्षा ऐकलेलं बरं. मग नियमात असो का नसो, मग पोलीस अधिकारी जे काही आहे ते गुन्हे नोंद करायला सुद्धा धजावत नाहीत. माननीय गुलाबराव पाटील साहेबांना माहिती आहे. नाही इथे काय ते गुलाबाचं फूल आहे. पण मला एक सांगायचं आहे की गुन्हा नोंद करण्यासाठी मला रात्रभर पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या बांधावा लागला. गुन्हा नोंद नाही झाला. चोरीचा गुन्हा नोंद करण्यासाठी रात्रभर ठिय्या मांडावा लागला. गुन्हा या क्षणापर्यंत नोंद नाही झाला. कोर्टामध्ये गेलो. कोर्टामध्ये गेल्यानंतर न्यायालयाने आदेश दिले की ताबडतोब गुन्हा नोंद करा. कोर्टाने सांगितल्या सुद्धा ना गुन्हा नोंद झाला नाही. कोर्टाने शेवटी कंटेम्प्टची नोटीस दिली. अजूनही गुन्हा दाखल झाले नाही. काय चाललंय राज्यामध्ये? कुणाचा दबाव आहे? कोणत्या महाशक्तीचा दबाव आहे? कुणाचे फोन येतात वरून? कोर्टाच्या आदेशानुसार जर गुन्हे दाखल होत असतील तर काय कायदा सुव्यवस्था राहिली या राज्यामध्ये? महिलांवर अत्याचार, महिला गेल्या तर महिलांवर पहिल्यांदा उलटे सीधे प्रश्न विचारतील. किती लोक होते? ओळखता का तुम्ही? कसे कपडे घातले होते? कसा बलात्कार झाला? आधी नोंद करा. कायदा सांगतो, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की आधी तुमच्याकडे कागदाला ठेवून घ्या, चौकशी करा, कारवाई करा. यासाठी रजिस्टर नुसतं साधा कागद घ्यायला सुद्धा 36 तास जर पोलीस यंत्रणा लावत असेल तर कशासाठी पैसे मागताय? राज्यभरातली स्थिती सारखीच आहे. दारू, मटका, जुगार, चक्र्या, गांजा, अफो गल्लोगल्ली मिळायला लागल्यात. काय नियंत्रण आहे? हो, माझ्या एसपीला मी सांगितलं, मी एक वेळ आता नवीन एसपी आहे, मागच्या एसपीला प्रवीणजी मी त्यांना याद्या पाठवल्या, पत्ते पाठवले. या ठिकाणी असे पत्त्याचे जुगाराचे अड्डे चालू आहे. या ठिकाणी गांजा विकला जातो. मध्य प्रदेशामधून या ठिकाणी गुटखा आला जातो, कारण मध्य प्रदेशात मोकळा आहे. गांजाला पण त्या ठिकाणी लायसन्स असल्यामुळे स्वाभाविकता बॉर्डर गांजा वगैरे येतो. नावानिशी याद्या दिल्या मागच्या याला, कारवाई शून्य. काय कारवाई झाली? हप्ते दुप्पट झाले. हप्ते दुप्पट झाले. मी कालच जर म्हटलं आमच्या एसपींना, मी तुम्हाला यादी पाठवले, तुम्हाला मेसेज पाठवला की 2 ठिकाणी मी गुन्हे दाखल केले. मी चौकशी केली, 2 ठिकाणी गुन्हे दाखल झाले का? तर किरकोळ गुन्हे दाखल झाले सगळे हप्ते. मी विचारलं जुगारवाल्यांना, काही कार्यकर्ते आमचे पण आहे, काही परके पण आहे. ते मला भेटायला आले, हे काय चाललंय? म्हटलं काय चाललंय, मला खरं सांगा की तुम्ही एक जुगाराचा अड्डा चालू करत असताना कोणाला किती हप्ता देता? ते म्हणाल साहेब लोकल PSIला आम्ही 1 लाख रुपये देतो, DYSPला या ठिकाणी 30,000 रुपये देतो, ऍडिशनल SP ला 30,000 रुपये देतो, आणि SP पर्यंत एका ह्याला 30,000 रुपये पोहोचतात एका क्लबचे. हप्तेवारीचे आकडे आहेत. मी एसपींना आकडे वाचून दाखवले की हे आकडे आहेत. SP म्हणाले मी नवीन आहे, अजून मला माहिती नाही. म्हटलं येईल तुमच्याकडे माहिती. या ठिकाणी म्हटलं LCBचे जे आहेत, एक नजन पाटील नावाचा एक फार आवडीचा, आमचा सर्वांच्या आवडीचा, सर्वांच्या म्हणजे आमच्याही सरकारमधला आणि याही सरकारच्या मधला एक आवडीचा इन्स्पेक्टराचं 10-15 वर्ष झाले आमचं उत्तर महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार, जळगाव सोडायला, आणि 20 वर्ष त्याच्यावर 6 गुन्हे दाखल झाले. परत आमच्याकडे येतो, आता LCBला दिलाय, सगळे गुन्हे दाखल झाले, तक्रारी झाल्या, सगळं झालं. पण काय कोणी त्याचं काही वाकडं करू शकत नाही, कारण तो काय महावरद हस्त त्याचा आहे. अशा स्वरूपामध्ये SP ज्या ठिकाणी हातबल असेल, काय यंत्रणा काम करणार आहे तुमची?
तुमच्याने साधे दारूचे वाळूचे धंदे बंद होत असतील, एका बाजूला पोलीस स्टेशनला तुमचे वाळूचे ट्रॅक्टर पकडले जातात आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टर JCB पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून त्या तलाठी आपल्या तहसील कार्यालयाच्या हद्दीमधून चोरून घेऊन जातात. वा रे वा पोलीस, यांना तर नोबेल पारितोषिकापर्यंत शिफारस केली पाहिजे. तुमच्या ताब्यामध्ये असलेले वाहनं चोरी कसे जातात? एवढ्या मोठ्या बनावर वाळू चोरी होते, काय MPEDचे गुन्हे दाखल करत नाही? का हद्दपारीच्या नोटिसा दिल्या जात नाही? सामान्य माणसाला देतात आणि या ठिकाणी पैसे मागतात. कायदा सुव्यवस्थेसाठी आम्हाला एवढी रुपयाची तरतूद पाहिजे. कशासाठी पाहिजे? हप्ते खाण्यासाठी? आणि या ठिकाणी कधी बदलणार राज्यात? या चित्र बदललं. अध्यक्ष महोदय, मला एक आता गृह खात्याच्या विषयी आणखी एक सांगायचं आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर होतं. जागा घेतली 106 एकर. गेले 25 वर्ष झाले त्या पोलीस प्रशिक्षण केंद्र तर झालंच नाही. उलट पोलीस प्रशिक्षण केंद्र अन्यत्र वळवण्यात आलं. नवीन दिवस माननीय देवेंद्रजींनी सांगितलं, पण अद्याप पावेत ते काही मिळालं नाही. काय प्रकल्प दुसऱ्या मंजूर करा. आमच्या काळात झालं होतं, कुणाच्या झालं मला काय घेणार नाही. अजितदादा मंत्री महोदय उपमुख्यमंत्री असताना जामखेडला दिलं गेलेलं आहे वरणगावचं. त्याच्यानंतर आपण मागणी केली दोघांनी, चुकीचं रेकॉर्ड येऊ नये. मी काही चुकीचं बोललो नाही. मी हे म्हटलं की आमच्या काळात झालं. आलं ना, तेवढी कबूल करण्याची मोठी मन लागतं. नाही तर आम्ही केलं नाही असं नाही म्हणतात. मी म्हटलं आमच्या काळात झालं. जे झालं आहे ते झालंय सांगायचं मला कोणाची भीती नाही आहे. आणि मग आणण्याची जबाबदारी आता तुमची आहे पालकमंत्री महोदय. नवीन आणण्याची जबाबदारी तुमची नाही का? मग तुम्ही मंत्रिमंडळामध्ये विरोध का नाही केला? नाथा भाऊ, आपण इकडे बघून बोला. मंत्रिमंडळाचं रेकॉर्ड ऐकून घ्या. मंत्रिमंडळाचं रेकॉर्डही बघू शकता की त्यांनी नंतर सांगितलं की आता जामखेडला ट्रान्सफर केलाय, पण तुम्हाला SRPFचा आम्ही देतो. त्या बोलले होते त्यावेळेस, म्हणून त्या गोष्टीवर थांबलं होतं. नाही तर तुम्ही जमीन उपलब्ध करून दिली आहे, 10 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे, सगळं माहिती आहे मला त्याच्यातलं. उत्तरामध्ये परिपूर्णता यावं. भाऊ, आपण चेअरकडे बघून बोलावं अशी विनंती. ते त्यावेळेस पालकमंत्री होते. मला विश्वास आहे की त्यांनी विरोध केला असेल. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अशा रीतीचे प्रकल्प हलवले जातात, त्या ठिकाणी दुसरा नवीन आणला जाते. आमच्या जिल्ह्यावर अन्याय नाही का? मी या ठिकाणी पशुसंवर्धन मंत्री नाही आहेत. मी माननीय विखे पाटील साहेबांना विचारणार आहे की लंपी रोगाच्या संदर्भामध्ये गेले वर्ष झाले हा रोग सर्वत्र पसरला. किती लंपी रोगाच्या या ज्यांनी जनावरं मरण पावले त्यांना किती निधी उपलब्ध करून द्यायला मदत म्हणून. मागच्या अधिवेशनामध्ये विषय आला, स्वतः त्यांना भेटून विनंती केली. हजारो शेतकरी, कृषी मंत्री महोदय, आज जनावरं आहेत, किंमत 1,50,000च्या वर जनावरांची किंमत आहे. आणि अशा ठिकाणी एक जनावर गेलं की 4-4 दिवस उपाशी झोपणारे कुटुंब मी पाहिलेले आहेत. शासनाची जबाबदारी नाही आहे, यांना मदत करण्याची तुमची जबाबदारी नाही आहे. आपल्या आमदारांना 400, 500, 1000 कोटीचे कामं देतात. 400 कोटी रुपये द्या ना या लंपीवाल्यांना. द्यायचे असतील तिकडे द्या, पण यांना द्या ना. आज 50 वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय झालेलं नाही. 50 वर्ष एकही नव्यानं पशु महाविद्यालय या महाराष्ट्रामध्ये झालं नाही. लंपीचा आजाराला डॉक्टरांची कमी आहे. 50% वर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या जागा रिक्त आहे. 50% 60% वर LSHच्या जागा रिक्त आहे. रोग वाढतोय. जनावरांचे डॉक्टर नाही आहे. डॉक्टर निर्माण करायचा कारखाना जे महाविद्यालय ते 6 महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये 50 वर्षापासून आहे. एक महाविद्यालय जळगाव जिल्ह्यामध्ये मंजूर झालं. एक मंजूर झालं, युनिव्हर्सिटीने मंजूर केलं. सारे प्रपोजल त्या ठिकाणी मंजूर आहे. फक्त शासनाकडे जाऊन कॅबिनेटचं डिसिजन व्हायचं बाकी आहे. निव्वळ नाथाभाऊच्या मतदारसंघात जळगाव जिल्ह्यात आहे म्हणून तुम्ही ते करत नाही. आकच आहे, सूडबुद्धीनं वागतात. एकट्याच आहे.
राज्याचा प्रश्न आहे, राज्याचा जनावरांचा प्रश्न आहे. आज 4 महाविद्यालय जर महाराष्ट्रामध्ये झाले तर हे जनावर असे उघड्या डोळ्यानं मरताना आम्ही पाहिले नसते. पण नाही करायचं. मंजूर झालेले त्या ठिकाणी का नाही करत? जळगाव जिल्ह्यामधला कृषी महाविद्यालय, आमची कृषी युनिव्हर्सिटी आमच्या खानदेशसाठी आम्ही मागणी केली. सारा प्रस्ताव तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला. तुम्ही धुळ्याला करा का जळगावला करा, जिथं करायचं तिथे करा, पण माझ्या खानदेशला कृषी महाविद्यालय कृषी विद्यापीठ झालं पाहिजे ही आमची मागणी होती. सरकारच्या माध्यमातून त्याची पूर्ण पूर्तता झाली, पूर्ण पूर्तता झाली. पण का नाही शिक्कामोर्तब होत? अरे विदर्भापेक्षा दुप्पट अन्याय तुम्ही खानदेशवर करता. एक महाविद्यालय त्या ठिकाणी नाही, एक त्या ठिकाणी आमचा कृषीचा विद्यापीठ आहे. परवानग्या देऊन तर म्हणजे सगळ्या ठिकाणी होतं पण होत नाही. माननीय मुख्यमंत्री कोकणामध्ये जाऊन शिक्कामोर्तब करतात की या ठिकाणी आता महाविद्यालय आपलं विद्यापीठ होणार आहे. विद्यापीठ खानदेशनं असा काय गुन्हा केला? मग कृषी मंत्री महोदय लक्ष घाला आणि करा. अन्याय करू नका. सारे कधी मराठवाड्यावर अन्याय, कधी विदर्भावर अन्याय, कधी कोकणावर अन्याय, उत्तर महाराष्ट्रावरचा अन्याय आमचा कोणीच बोलायला तयार नाही. गुलाबराव तुम्ही तर इतका आवाज करता, मोठे मोठे भाषण करता, कधी एक शब्द तर बोलत जा. तेवढे बोलायचं नसतं, उत्तर द्या ना बाबा. मला आनंद वाटेल. अरे मी तर साह्य सत्कार करणारा माणूस आहे. आमच्याकडे विद्यापीठ झालं, आमच्याकडे महाविद्यालय झालं तर जाहीर सत्कार, पहिला सत्कार आम्ही पालकमंत्र्यांचा करू. विकासाचं काम आहे. पण त्या ठिकाणी ते होत नाही. अध्यक्ष महोदय, आदिवासी विकास मंत्री आता आलेत. मी मगाशी सांगत होतो गृह खात्याची चर्चा करत असताना की अलीकडच्या कालखंडामध्ये आदिवासी महिलांवरही अत्याचार, मुलींवरही अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये 6 केसेस झाल्या अलीकडे या 4 महिन्यामध्ये. मी म्हणत नाही की काय कोणामुळे घडल्यात, पण पोलिसांचं नियंत्रण राहिलं नाही, धाक राहिला नाही. धडाधड केसेस करा, पकडा, अडकवा असं होत नाही. एक यंत्रणेचा धाक असला पाहिजे. एक फौजदार जर कडक फौजदार असला तर साडे असे यंत्रणा धाका खाली राहत. पण अलीकडची जबाबदारी टाळण्याचेच विषय जास्त व्हायला लागले. पाणी पुरवठा मंत्री महोदयांना मी विचारणार आहे. मी तुमच्याशी आधी थोडक्यात चर्चा केली. आमचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी म्हणतात मी पाणीवाला बाबा आहे. खरं आहे. कधी म्हणतात 20,000 कोटी रुपयाची तरतूद आमच्या डिपार्टमेंटला आहे, कधी म्हणतात 16,000 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी टेंडर प्रक्रियेमध्ये घातलेले आहे. चांगली गोष्ट आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेच्या माध्यमातून काही कामं चालू आहे. अख्ख्या महाराष्ट्राला पाणी द्यायचं, अख्ख्या महाराष्ट्राला त्या खेड्यापाड्यापर्यंत पाणी द्यायचं आहे. धो पाणी, फिल्टर पाणी, शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी, 24 तास पाणी. अरे द्यायचं आहे तुम्हाला तर ज्या ठिकाणी पाणी आहे त्याही ठिकाणी योजना मंजूर करेल. पाण्याचे उद्भव नीट तपासले जात नाहीत. मी त्यांना माझ्या मतदारसंघातला एक विषय सांगितला. एक बोदवड तालुका आहे, 50 गाव आहे त्या तालुक्यात. त्या गावातल्या 44 गावांना पिण्याच्या पाण्याची योजना आता मंजूर करताय. केवढा चांगला विषय, आनंदाचा विषय की नाही? त्याचं कोणी स्वागत करेल. पण 4 महिन्यापूर्वी 92 कोटी रुपयाची एक सामूहिक पाणी पुरवठा योजना या 44 गावांना आम्ही मंजूर केली होती. ती सुरू झाली. त्या गावांना धोधो पाणी यायला लागलं. पण ते 40 लिटर आता आम्हाला 55 लिटरचं करायचं आहे. म्हणून आम्ही या 44 गावांना पाण्याची योजना करू. मग 55 लिटर द्यायचं तर द्या, आनंदाचं आहे. 50 का 55 का 60 लिटर द्या. मग 15 लिटरचं साईज वर करा ना. 40 अधिक 15 55. पाणी तर आता 4च महिने झाले सुरू झालाय. 40 लिटर तर आम्ही देतोच आहे. मग 44 गावांना आमचे जीएसडीए गेले. 44 गावांना जीएसडीने सांगितलं सगळ्या ठिकाणी भरपूर पाणी लागणार आहे, चिंता करू नका. मी त्या मतदारसंघामध्ये 30 वर्ष प्रतिनिधित्व करतो. मला 35 वर्ष झालेत. या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये 35 वेळा आम्ही गावं चेक केले असतील.
की इथं पाणी लागतं का? जीएसडीने 35 वेळा सांगितलं आम्हाला की इथं पाणी लागणार नाही, लागणार नाही, लागणार नाही. एका क्षणात असा चमत्कार झाला की रात्री खाली महिनाभरामध्ये सगळ्या 44 गावांना धोधो पाणी लागेल, सर्टिफिकेट आले, योजना मंजूर झाल्या, टेंडर काढले गेले. असं सगळ्या महाराष्ट्रभर जलजीवन चाललेलं आहे. जीवन म्हणजे पाणी. कुणाला पाजताय पाणी? लोकांना पाजताय का ठेकेदारांना? गावागावामध्ये 7-7 योजना, 5-5 योजना यापूर्वी झाल्या. त्या योजनांच्या पाईपांचा जाळा आहे. त्या गावामध्ये इकडून खोदलं की पाईप, तिकडून खोदला की पाईप, आता हे नव्यानं पाईप. अरे पण तपासा जीएसडीचा, खरंच पाणी लागणार आहे की नाही बघा. पाण्याची आवश्यकताचा आनंद वाटेल मला की त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन होईल, नवीन टाक्या होतील. काढा बरं गुलाबरावजी, मी माहिती घेतली आहे तुमच्या खात्यामध्ये, मी अभ्यास करतोय. मला उद्याच्या उत्तरामध्ये हे पाहिजे आहे की तुम्ही दिलेल्या टेंडरपैकी किती टक्के टेंडर हे 5% वर अभाव दिलेले आहे, किती टक्के 10% वर दिले आहे, किती 15% वर अभाव दिलेले आहे, आणि किती टक्के बिलो दिले आहे. उद्या उत्तर दिलं मला आनंद होईल. तुम्ही म्हणाला मी उत्तर देण्यासाठी नाही, आता नको, उद्याच पाहिजे. रात्रभर अभ्यास करायला वेळ पाहिजे. मग मला हे सांगा, ही माहिती या सभागृहाला मिळाली पाहिजे की या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे जर 50 लाख 25 लाख 1 कोटी रुपयापर्यंतचे अधिकार असतील, त्या ठिकाणी अधीक्षक अभियंत्याचे 5 कोटी 10 कोटी जो काही असेल त्याचे अधिकार असतील, चीफ इंजिनियरचे 10 कोटी 15 कोटी रुपयापर्यंतचे अधिकार असतील, ते सारे अधिकार मंत्रालयामध्ये का गेले? सगळ्याच्या सगळ्या योजना आम्हीच मंजूर करू ही भावना का ठेवली? हा GR मागच्या काळखंडातला आहे, केव्हा काढला ते काढा. कशासाठी? सत्तेचं विकेंद्रीकरण करा. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पॉवर्स असतील तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला म्हणा तू काढ. अहो तुम्ही उत्तर देणार तर चुकीचं तू 5 कोटीचे 5 कोटीचे कोणाला विचारा तुम्ही. माझ्याकडे ऐकून घ्या, MJP कडे म्हणजे माझ्याकडे फक्त 5% टेंडर आहे, 95% सगळे झेडपीकडे आहे. माझा संबंध देत नाही तिथे, फक्त मी यंत्रणा आहे. चुकीचा रेकॉर्ड नका करा. करतात मला जरा बरं वाटतं. नाही ऐकून घ्या, तुम्ही वोटबेस करता ते बरं होतं, कारण माझ्या पायाला त्रास आहे, त्यामुळे मी बसला की जरा मला बरं वाटलं. पण एक मला समजत नाही, मंत्री महोदय तुम्ही उद्या सांगा नाही सविस्तर. जिल्हा परिषदला अधिकार आहे, चीफ इंजिनियरला आहे, तुम्ही उद्या सांगायला का मध्येच का उत्तर देताय? असं पॅनिक नका हो, मी देईल ना तुम्हाला. माझ्याकडे ते रेकॉर्ड आहे, मी दाखवेल तुम्हाला. तुमच्याकडे आहे, तुम्ही दाखवा. पॅनिक कशाला व्हायचं याच्यात? एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे जर अधिकार असतील तर उद्या मला सांगा की जळगाव जिल्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने किती प्रकरणं मंजूर केली, सांगा. मला आनंद वाटेल ना. चुकीची माहिती असू शकेल, दिशाभूल करणारी असू शकेल, मी नाही म्हणणार नाही, पण या सभागृहात वस्तुस्थिती आली पाहिजे ना. मला हे समजलं पाहिजे ना, सभागृह माझा अधिकार आहे. आणि मग या ठिकाणी माझा अधिकार नाही आहे की उद्या जर योजना फेल गेल्या, पाणी न लागता पैसा कोणाचा जाणार आहे? उद्भव तपासला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे की नाही? मग जीएसडीला एका रात्रीत काय चमत्कार होतो की सगळ्या ठिकाणी पाणी लागणार, एका महिनाभरात सगळे सर्टिफिकेट देऊन जातात. 5-5, 10-10 वर्ष त्यांनी 5-5, 10-10 वेळा ज्या वेळेस आम्ही चेक केलं तर लागलं नाही. अचानक असं काय घडलं? पण जीएसडीला आम्ही चॅलेंज करू शकत नाही, कारण यंत्रणा आहे. पण उद्या या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या मंत्री महोदयांनी सांगावा की जीएसडीच्या दाखल्यानुसार त्या ठिकाणी पाणी लागलं नाही आणि योजना फेल झाली तर या सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू. करा, पैसा जनतेचा आहे. 20,000 कोटी रुपयाचे कामं करा का 15,000चे करा, पण तांत्रिक बाबी तपासल्याशिवाय तुम्ही करणार नाही मला माहिती आहे. पण उद्या येणार आहे वर्ष 6 महिन्यामध्ये पहिल्यांदा पाणी लागल्याचे दाखले घ्या, पुरेसं पाणी लागलं की नाही हे तपासा, आणि नंतर पाईपलाईनला सुरुवात करा, नंतर टेंडरला सुरुवात करा.
नाहीतर पाणी लागो का ना लागो टेंडर काढून मोकळे व्हायचे, हे चालणार नाही. पाणी तपासा, ॲश्युअर्ड वॉटर आहे का, असं आहे की सप्लाय त्या ठिकाणी बघा. अहो काही ठिकाणी तर धरणावरच आहे, मी पाहिलं उरमोडे धरणाचा वगैरे म्युझियम वाटलंय हे पण ते बसल्या ठिकाणी तिथून धरणानं पाणी नेलं. आता मला तर महाराष्ट्र मी धरणं केले बऱ्यापैकी पाठ आहे. धरणावर जर पाणी त्याच्या ठिकाणी शेजारी असतात. तपासा मंत्री महोदय, माझं चुकीचं असू शकेल नाही असं नाहीये, पण एवढ्या सभागृहाला मान्य करावं लागेल की जोपर्यंत पाणी या ठिकाणी लागत नाही तोपर्यंत टेंडर काढता कामा नये, पाईपलाईन टाकता कामा नये, पाण्याच्या टाक्या बांधता कामा नये. ह्या जर तुम्ही बांधल्या नाही वाया गेले त्याला जबाबदार कोण असणार आहे, ही काळजी घेतली पाहिजे. करा, तुम्हाला लागल्या तेवढ्या योजना करा, करण्याबद्दल वादच नाही, आवश्यकता आहे. पण तू वाया गेली योजना तर त्याच्या जबाबदाऱ्या घेण्याची तयारी ठेव. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कामगार मंत्री महोदयांना मी प्रश्न विचारणार नाही येते. काय अलीकडे कोणाकडे काय खातंय हे समजायला मार्ग नाही. हा अभ्यास कमी आहे माझा. मंत्री उदंड झाले 18 संख्या फार झाली त्यामुळे लक्षात राहत नाही. ते माध्यान्ह भोजन योजना एकच आहे. मी 2 मिनिटात एक फार झालं तर 3-4 मिनिट घेतली. एका शब्दात घोषणा आहे की माध्यान्ह भोजन योजना कामकाज संपेपर्यंत किंवा कामगारांसाठी देणाऱ्या योजना निवड का सभागृहाचं कामकाज संपेपर्यंत वेळ वाढवण्यात येते. नाही त्याच्यानंतर सरकारी पक्षाचा प्रस्ताव घेऊन संपवायचं कामकाज. अलीकडच्या कालखंडामध्ये माननीय मंत्री महोदय, सभापती महोदया, ज्या योजना चालू आहेत ना हे निवड ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी चालू आहे. शालेय पोषण आहार, माध्यान्ह भोजन योजना, त्या काय त्या बालवाड्या आणि त्या कोणत्या अंगणवाड्या त्यांच्यासाठी दिलेल्या योजना जरा ठेकेदार तपासव कोण यायचे. या महाराष्ट्रामध्ये 4 ठेकेदारांच्या 5 ठेकेदारांच्या 6वा ठेकेदार नाहीच. कसे टेंडर काढा, उलटे काढा, सीधे काढा, ई टेंडर काढा, ओपन टेंडर काढा, येणारे हेच माणसं आहेत. यांच्या काळात नाही, आमचं सरकार होतं तरी तेच, सेना भाजपचं होतं तरी तेच, देवेंद्र फडणवीस होते तरी तेच, उद्धव ठाकरेजी होते तरी तेच, आणि आता शिंदे साहेब आले तरी तेच. कुणाला जाऊच देत नाही, कुणाला घुसूच देत नाही. सरकार बदलला, ठेकेदार नाही बदलला. बदलू द्या, राहू द्या. पण खरोखर त्या दृष्टीने होत आहे का हो हे तपासलं पाहिजे की नाही. मला सांगा, योजना फार चांगल्या आहे. आता तुम्ही दिवाळीला आत्ता कोणती ते योजना काढली, आनंदाचा शिधा, नाव काय गोड आहे आणि योजना चांगली. गोरगरीब माणसाला त्या ठिकाणी योग्य वेळी योग्य सणाच्या वेळेस ते मदत मिळण्याची योजना आहे. पण योजना किती दिवसामध्ये कुणाच्या डोक्यामध्ये आली माहितीये. ही योजना काही वर्ष 6 महिन्यापासून फाईलवर चालू नव्हते. माझ्याकडे फाईल आहे माहितीच्या अधिकारात मी घेतलेली. हे काही बाबा 4 महिन्यापूर्वी आता दिवाळी येणार आहे म्हणून आपण आनंदाचा शिधा योजना काढू असं ठरलं नव्हतं. बरं, ही योजना 1 महिन्यामध्ये एका ठेकेदाराच्या डोक्यात आलं की अशा रीतीने हे करावं. माझी माहिती चुकीची असेल, त्याच्या डोक्यात आलं की अशी योजना तयार केली पाहिजे आणि उभ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब माणसाला या ठिकाणी हे धान्य वगैरे वाटप केलं पाहिजे. पुण्याचं काम. सरकारला ती भूमिका पटली, कारण ते मांडताना असे मांडले की गोरगरीब माणसाला कमी किमतीमध्ये ते मिळालं नाही मिळालं या खोलात मी जात नाही. पण महिन्याभरामध्ये योजना तयार झाली. महिन्याभरामध्ये सगळे डाळीचे, तुपाचे, तेलाचे, काय साखरेचे सगळे एका महिन्यामध्ये टेंडर काढले गेले, सगळे ठेके दिले गेले. त्या ठिकाणी वेळेवर कोणी आलं, कोणी नाही आलं, कोणी चांगलं आलं, कोणी वाईट आलं. आणि दिवाळीच्या दिवशी घरोघर आनंदाचा शिधा. पण त्याच्यात क्वालिटी होती का? किती लोकांना शिधा मिळाला? कोण्या ठेकेदाराने हे घेतले? त्याच ठेकेदाराला कसे मिळाले?
ज्याच्या डोक्यामध्ये मला फाईल काढा तुम्ही आणि फाईल सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठपर्यंत आला ते वाचा. महिन्याभरामध्ये इतक्या चांगल्या कल्पना सुचतात आणि त्या प्रत्यक्ष अंमलबजावणी होते, याबद्दल तर खरं शासनाचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. पण योजना कोणासाठी? गरिबांसाठी का ठेकेदारासाठी? महिन्याभरात योजना नेहमी मी प्लॅनिंग मिनिस्टर होतो. मला माहित आहे कोणती योजना सुरू करायची असेल तर खालपासून वरपर्यंत आकडेवारी येते. त्याच्यानंतर किती लागणार आहे, किती क्षमता देणार आहे, किती क्वांटिटी देणार आहे, कशी क्वालिटी राहणार आहे, काय 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 फाईलवर लिहित बघा, आडवं उभं. तेव्हा शेवटची सही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जात. इथं फटाफट तारखा वाचा आणि सांगा या ठिकाणी. पण अध्यक्ष महोदय, कृषी मंत्री महोदय, आपण नव्हता, मी कृषी महाविद्यालय आपल्या कृषी विद्यापीठाचा विषय काढले, मी वारंवार काढणार आहे की जो कृषी विद्यापीठ धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यासाठी होऊन आलाय तिथपर्यंत शिफारस होऊन का न देतो? गरज नाही का आम्हाला? त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, एक कोविड कर्मचाऱ्यांचा विषय आहे, कृषी आरोग्य मंत्री, की या कोविडच्या कालखंडामध्ये अनेक यांनी या ठिकाणी काम केलं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. अत्यंत अडचणीच्या कालखंडामध्ये घराबाहेर कोणी कुटुंबाला मदत करायला कुटुंबातला व्यक्ती येत नव्हता, अशा कालखंडामध्ये या कोविडच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं टेम्पररी. मला असं वाटतं की सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून या कोविड कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्यानं सामावून घेण्याच्या बाबत सरकारने विचार करावा. अजूनही कोविडची भीती नाकारता येत नाही. मी आरोग्यमंत्र्यांना विचार आहे की चायनाच्या बातम्या यायला लागल्या की 50 लाख लोक अफेक्टेड झाले, 10 लाख लोक मरण्याची भीती आहे. आपल्या राज्यामध्ये कोविड येईल या भीतीने किंवा याने आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत, काय वेळेवर धावपळ आपण करणार आहात त्या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, म्हणून या ठिकाणी माझी विनंती राहणार आहे, मराठी भाषा शेवटचा विषय, की मराठी भाषेचा वापर करावा असं आपण सर्वत्र सांगतो, पण अजूनही न्यायालयांमध्ये पूर्णपणे मराठी भाषेचा वापर सेशन कोर्टापर्यंत होत नाही. उच्च न्यायालयात सोडून द्या, ते ऐकायला तयार नाही तुमचं. पण निदान सेशन कोर्ट आहे, JMFC कोर्ट आहे, इथे तरी मराठी भाषेचा वापर करा. त्या ठिकाणी तुम्ही मराठी भाषेचा वापर करण्यासाठी एक करावं. एक शेवटचा प्रश्न आहे 1 मिनिटामध्ये. शालेय शिक्षण मंत्री, की या मराठी शाळा, माध्यमिक शाळा ज्या अनुदानित आहे, या अनुदानित शाळांना पूर्वी वेतनेतर अनुदान म्हणून 12% आपण देत होतो. आता वेतनेतर अनुदान कमी झालं, ते 6%वर आलं. 6% तर तुम्ही 5%वर केलं. आतापर्यंत वेतनेतर अनुदान हे रेग्युलर कधीच मिळालं नाही, आताही मिळालं नाही. इमारतीचं भाडं तुम्ही देत होता BNCच्या दराप्रमाणे, तेही भाडं मिळत नाहीये. त्या ठिकाणी शिक्षकांना कर्मचारी पाहिजे आहे तर झाडू मारायला त्या ठिकाणी शिपायाला भरतीला परवानगी नाहीये. मग अध्यक्ष महोदय, जर शिपाई नसेल, वेतनेतर अनुदान नसेल, रंगरंगोटी करायची कशी, बेंच ठेवायचे कसे, तपासणी दर्जा टिकवायचा कसा, ते द्या ना. आदिवासी महोदय, विकास मंत्री महोदय, आश्रमशाळा उघडल्या खाजगी, काही शासकीय. त्या शासकीय आश्रमशाळेमध्ये चोऱ्या होतात, माऱ्या होतात, बाहेर येतात म्हणून पहारेकरी आहे. आणि खाजगी आश्रमशाळेला पहारेकऱ्याची परवानगी नाही आहे. जे खासगी आश्रमशाळांना निकष लावलेले आहेत ते शासकीय आश्रमशाळांचे निकष खाजगी आश्रमशाळांना का लावत नाही? का नकोय? का त्यात आदिवासींची मुलं शिकतात ना, बिगर आदिवासींच्या आहेत? तुम्ही मला निर्णय देऊ म्हणून सांगितलं होतं मागच्या कालखंडात पहारेकऱ्याच्या संदर्भात, पण अजूनपर्यंत निर्णय झाले नाही. आदिवासींवर अन्याय होता कामा नये. मुलींच्यासाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे, मुलींच्यासाठी वैद्यकीय व्यवस्था असल्या पाहिजेत. मुली आहेत त्या ठिकाणी, पहारेकरी नाही आहे. माझी विनंती आहे की या साऱ्या गोष्टींचा विचार करावा. आणि मी नाराजी व्यक्त करतो की 52,000 कोटी रुपयाच्या ही वित्तीय अनियमितता आहे. वारंवार अशा अनियमित होता कामा नये एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनता पार्टीच्या वतीनं आम्ही छगनराव भुजबळांचा निषेध केलेला आहे.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सांगतात मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. म्हणजे महाराष्ट्रात आणि देशात तुम्ही मुंबईची बदनामी करताय आणि म्हणून भाजपच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे. महिलांचा अपमान, आमच्या मनीषा चौधरी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. भुजबळांनी एकेरीवर अगं बस खाली बस खाली बस खाली पाचदा म्हणाले. महाराष्ट्राच्या महिलांचा अपमान भुजबळांनी केलेला आहे आणि म्हणून आम्ही भुजबळांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे. विरोधकाकडनं मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मागणी केली, भूखंडाचा सेकंड खाल्ला, अशा तर मागणीकर आंदोलन करताय. गेली 30 वर्ष शिवसेनेच्या ताब्यामध्ये ही मुंबईची महापालिका आहे. शिवसेनेचा जन्म भूखंडात झालेला आहे. भूखंड खाण्यात राष्ट्रवादीने महाराष्ट्रातले अनेक भूखंड खाल्लेले आहेत. उलटा चोर दाटे म्हणजे हे पिसाळ्या कुत्र्यासारखे पागल झालेले लोक आहेत. बेछूट खोटे आरोप मुख्यमंत्र्यावर केलेले आहेत. आम्ही त्याचा निषेध केलेला आहे. कुठलाही भूखंड मुख्यमंत्र्यांनी गिळंकृत केलेला नाही. ज्यांचा जन्मच भूखंडात झाला त्यांनी आम्हाला तत्वज्ञान सांगू नये.